दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर सर्वांनी अधिक सेवा करायला सुरुवात केली असेल, अधिक महिना चालू झाला म्हटल्यावरती. तर तसंच की आपण भगवान विष्णूंचा महिना मानला जातो, त्याच्यामुळे कोणी सत्यनारायण करायला सुरुवात केली असेल, कोणी संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण करायला सुरुवात केली असेल, कोणी दीपदान करायला सुरुवात केली असेल, बरेच सेवेला आपण सुरुवात केली आहे. जसं की कोणी कुंकुमार्चन करायला सुरुवात केली असेल, आपल्या माता लक्ष्मीची सेवा करायला सुरुवात केली असेल. तर कुंकुमार्चन हे खूप महत्वाचं आहे. ह्या अधिक महिन्यात रोज संध्याकाळी आपल्या टायमातला एक 10 मिनिटं आपण म्हणजे देवीसाठी काढायचा आणि एक 10 मिनिटं आपल्याला रोज संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे बत्तीच्या टाळाला कुंकुमार्चन हे आपल्याला आपल्या घरात करायचं आहे. तर आपल्याला आपल्या श्रीयंत्रावरती साध्या सोप्या पद्धतीने रोज महिनाभर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आपल्याला चौरंग घ्यायचा आहे, लाल कलरचं वस्त्र हातरायचं आहे. त्यावरती आपल्याला तामण ठेवून श्रीयंत्र त्याच्यात ठेवायचं आहे आणि बाजूला तुपाचा दिवा लावायचा आहे. तर तुम्ही जर ती सेवा श्रीयंत्राची केली ना कुंकुमार्चनची, जर तुमच्याकडे अन्नपूर्णेची मूर्ती असेल, देवीचा टाक असेल, तुळजाभवानीची मूर्ती असेल, त्याही मूर्त्या तुम्ही ताटात ठेवला तरी पण चालेल. प्रत्येक वेळ म्हणजे एवढंच की वेगवेगळ्या मंत्र स्तोत्र आहेत, फक्त श्रीयंत्राने कुंकुमार्चन करायचं श्रीयंत्रावरती. आणि श्रीयंत्र जर असेल, हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन मानलं जातं. मानलं जात नाही म्हणजे ते आसन आहे माताला. तिथं जर ज्या घरात श्रीयंत्र असेल ना, त्या घरातनं माता लक्ष्मी कधीच बाहेर जात नाही, कारण तिचं आसन आपल्या घरात असतं म्हणून. तर आपल्याला कुंकुमार्चन हे करायचं असतं. जर तुम्ही कुंकुमार्चन केलं, तुमच्याकडे रोज दीप म्हणजे दिव्याची सेवा पार पडली जाईल. जसं की तुम्ही तुपाचा दिवा आपल्या घरात लावतोच, आपण एक तेलाचा एक तुपाचा लावतो. अधिक महिना चालू झाला म्हटल्यावरती जशी त्याची परिस्थिती असेल त्यानुसार आपण करत असतो सेवा. तर तुपाचा दिवा तुमच्याकडनं रोज लागला जाईल, रोज हे सुद्धा तुमच्याकडनं बोललं जाईल, रोज देवीचे मंत्र तुमच्याकडनं बोलले जातील. ते वेगळं करायची गरज लागणार नाही. जसं की श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करताना ते मंत्र स्वतः घेता येईल. वेगवेगळ्या सेवा करायची गरज नाही, तुमचा टायमिंगही वाचेल असं. तर आपल्याला संध्याकाळी कुंकुमार्चनवर एक वेळा 16 वेळा जर तुम्हाला श्रीसूक्त नाही जमलं, तर आपल्या वेळेनुसार एक वेळा श्रीसूक्त बोला, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र बोला, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र बोला, 16 वेळा कमलात्मक मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा आपल्याला नवार्ण मंत्र, हे सगळे मंत्र आपल्याला 16 वेळा घ्यायचे आहेत. त्याचबरोबर श्रीयंत्राचा कुंकुमार्चन झाल्यानंतर आपल्याला व्यंकट स्तोत्राचं पठण करायचं आहे. वेळ असेल तर त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामचंही पठण करायचं आहे. तर तुम्ही कधीही करा, संध्याकाळी करा, सकाळी करा, पण विष्णू सहस्रनामचं हे पठण आपल्या घरात झालं पाहिजे. ज्याला श्रवण करता येत नाही त्यांनी ज्याला वाचता येत नाही त्यांनी श्रवण करा, ऐकलं तरी चालेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत मी तर सांगते, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.